नमस्ते, माझं नाव सोमनाथ बारवकर. हा माझा मुलगा शंभूराज बारवकर. तर या मॅडम केळीचं कारण असं की मी महेश मोटेंचा व्हिडिओ पाहिला होता असं इंस्टाग्राम बघताना. तर माझ्या मुलाला लिव्हरचा त्रास आहे जन्मल्यापासून. तो 11 वर्षाचा आहे. तर तो आत्ता मागच्या आठवड्यामध्ये पूर्णपणे वीक झाला होता. तर मी असंच ह्या मॅडमचा व्हिडिओ पाहिला. तर ह्या व्हिडिओतून मला असं जाणवलं की मला ह्या ठिकाणी गेलं पाहिजे, एकदा जाऊन आलं पाहिजे नक्की काय आहे काय नाही. तर ह्या मॅडमने जी मला औषधं दिली, मॅडमने जे ह्या माझ्या बाळाच्यावर जे काही थोडंसं म्हणजे औषधांचा जो परिणाम आहे तो औषधांचा परिणाम फक्त अवघ्या 2 ते 3 दिवसात हा मुलगा माझा झोपलेला आज उठून खेळायला लागलेला आहे. एकदम त्याच्या पोटात दुखत नाही, काय नाही. त्याला विचारलं लिव्हर दुखतोय का, तर तो बोलतोय की माझं काहीही दुखत नाही. आता उद्या म्हटलं तरी शाळेत जायला तो तयार आहे. एवढा ह्या मॅडमच्या औषधांचा मला फरक आहे. तुम्हीही या एकदा अवश्य इथं उरळी कांचन मध्ये आपल्या जवळच आहे प्रॅगदम रोडला. तर मॅडमला एकदा अवश्य येऊन भेटा तुम्ही सर्वांनी, एवढीच माझी विनंती. आणि मी खूप खुश आहे या मॅडमचे. मी खरंच 10 वेळा पाया पडेल, कारण की माझ्या कुटुंबात ह्या मॅडममुळे आनंद झालेला आहे. त्यामुळे मला खरंच हा आनंद माझा गगनात मावत नाही. त्यामुळे खरंच मी खूप 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 मॅडमचा आभारी आहे आणि मी खरंच खूप खुश आहे. कारण डॉक्टर ने लिवर ट्रांसप्लांट बोला था आपको. हा इस बच्चे के लिए मला डॉक्टरांनी ह्याचा लिव्हर ट्रान्सफर करायला सांगितलं होता. सरासरी 25 ते 30 लाख रुपये मला जमवायला सांगितले होते. माझ्याकडे एवढे पैशाचे काय ऍडजस्ट होणं अवघड आहे, कारण की मी ड्रायव्हर माणूस आहे. तर मी असंच आलो इथे. तर ह्या मॅडमच्या औषधाने फक्त 3 दिवसात मला एवढा फरक जाणवलाय की तो पहिल्यासारखं झाल्यासारखं वाटतंय. आणि जोपर्यंत ह्या मॅडम मला सांगतील तोपर्यंत मी त्यांचं ट्रीटमेंट चालू ठेवणार आहे. धन्यवाद. मैडम, जब आपके बच्चे को यहाँ लाए थे और हमने औषधि दिया था तो उसका क्या असर आया था? तुरंत आ गया था या नहीं? तुरंत आ गया, तभी के तभी सो गया था? क्या रहा था उस समय, जैसे आप घर गए तो उसके बाद क्या रहा? मराठी में बोल सकते हैं. नहीं तो बिल्कुल ठीक झाला था. चलिए ठीक है. आप सबका बहुत बहुत धन्यवाद. भगवान आपका मंगल करें, कल्याण करें. धन्यवाद.